मित्रांनो, पाठीमागच्या आठवड्यात आपण नेदरलँडमधील रोटरडॅम या ठिकाणी जबरदस्त असा झालेला फंक्शन म्हणजे फूड फेस्टिवल याचा आपण व्हिडिओ बनवला होता. तुम्ही सर्वांनी मिळून त्या व्हिडिओला खूप प्रचंड प्रतिसाद दिला. भरपूर सारे लाईक, भरपूर सारे कमेंट केल्या. त्या तुमच्या प्रेमापोटी हा दुसरा सुद्धा आपण व्हिडिओ या ठिकाणी बनवतोय, फूड फेस्टिवल पार्ट 2. तर याच्यामध्ये आपण खूप धमाल, मजा, मस्ती पाहणार आहोत आणि शेवटचा एक असा जबरदस्त क्षण आहे की जो तुम्हाला तुमच्या बालपणाची आठवण करून देईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्याकडे जसा जून, जुलै, ऑगस्टला पावसाळा असतो, तसा नेदरलँडमध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने उन्हाळा चालू असतो. आता सध्या नेदरलँडमध्ये उन्हाळा आहे, तरीसुद्धा तुम्ही बघू शकता समोर एवढी सुंदर अशी झाडी आहे, खाली हिरवगार लॉन आहे, त्यामुळं कसलाच उन्हाळा जाणवत नाही. मस्त आहे की ह्या झाडांची हवा लागते. बाजूला हे तलाव बघू शकता. तर अशा या निसर्गरम्य वातावरणात हे एशियन फूड फेस्टिवल लोकेशन रोटरडॅम या ठिकाणी या मंडळींनी आयोजित केलेले. तर पाठीमागच्या पार्ट 1मध्ये आपण भरपूर सारे स्टॉल बघितले, वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याचे पदार्थ बघितले. तर ज्यांनी कोणी पार्ट 1 पाहिला नसेल तर त्यांनी नक्कीच तो फूड फेस्टिवल पार्ट 1 बघून घ्या. गाडी लागलेली आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याकडे जुन्यातल्या बस वगैरे असतात तशा टाईपमध्ये बस येतात आणि ह्यांनी सुद्धा यांचे जे काही खाण्याचे प्रकार आहेत ते इथं दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. 10 युरो, 13 युरो, 7 युरो अशा प्रकारचे यांचे जे काय खाण्याचे आयटम आहेत ते इथं लावलेले आहेत त्यांनी. इकडं आपल्याला भन्नाट अशी गाडी बघायला मिळते. जसे आपल्याकडं फूडचे टेम्पो वगैरे असतात तसे एक कॉफी शॉपचा हा टेम्पो आहे. तर हे कॉफी शॉप आहे, तुम्ही बघू शकता समोर. मस्त आहे की आपल्या आईस्क्रीमच्या वगैरे गाड्या येतात त्या टाईपमध्ये ही गाडी सजवलेली आहे. समोर बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॉफी दिलेले आहे त्याच्यामध्ये. 3 युरो, 4 युरो, 5 युरो अशा पद्धतीनं म्हणजे लोकांना परवडत्याला अशा प्राईजमध्ये सुद्धा आहेत आणि एकदम स्वस्तात मस्त इथं सगळ्या गोष्टी आहेत. खूप छान हे छोटंसंच असं कॉफी शॉप त्यांनी डिझाईन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याकडे जसे चायनीजच्या गाड्या असतात तसा हा मोठा ट्रक आहे. ट्रक बघू शकता. बघू शकता जसं आपल्याकडे आयुर्वेदिक चहा वगैरे मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे तशा टाईपचं हे शॉप आहे. हॅलो माय फ्रेंड. Hello. व्हॉट इज दिस? We sell like Japanese matcha. जापनीज मिरच्या. Yeah, matcha. It's like a green Japanese green tea या in the powder. ओके. Yeah. ऑल ग्रीन टी लाईक दिस दॅट टाईप. Yes. Yeah. But it's a bit healthier than just regular green tea. Yeah. It's like 137 times more antioxidants than just regular. येस. थँक्यू सो मच. You're welcome. तर इकडे बघा अशी वेगवेगळ्या प्रकारचे जसं ग्रीन टी वगैरे असतात तशा टाईपमध्ये आहेत. हे 5 युरोला एक छोटंसं कॅन आहे, म्हणजे आपल्यातले साधारण 500 रुपये झालं. हे समोर ग्रीन टी वगैरे जसं आपल्या मोरिंगो ग्रीन टी असते तशा टाईपमध्ये आहे. साधारण 5 युरो, 7 युरो अशा ह्या सगळ्या प्राईज आहेत. यू फ्रॉम माय फ्रेंड? Original from Vietnam. सुरीनाम. Vietnam. Vietnam. Okay. Yes. And how many years you living here in Netherlands? I'm born here. Born here? Born here, Oh, yes. very nice. Okay, my friend also coming here. After 5-10 minutes, I will come here. Okay? Yeah. Nice Okay, to meet nice to you. meet you. Yeah. Thank you so much.
तरी सगळे लोक संध्याकाळच्या क्षणी निवांत अशा ठिकाणी आलेले आहेत आणि फूड फेस्टिवलचा आनंद घेत आहेत. मंडळी आता संध्याकाळच्या जवळजवळ 7-7:30 वाजायला आलेले आहेत आणि प्रचंड असा गारांचा पाऊस चालू झाला आहे. पाठीमागं बघू शकता जोरात पाऊस चालू झाला आहे. आता या गारा कशा पडतात तुम्हाला दाखवतो मी. एवढ्या मोठ्या मोठ्या गारा पडतात. 2च मिनिटात तुम्हाला मी दाखवतो. या बघू शकता या गारा पडायला सुरुवात झाली आणि एवढ्या मोठ्या मोठ्या गारा आहेत. तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या मोठ्या गारा पडलेल्या आहेत. फुल धुरळा चालू झालेला आहे. सगळ्यांची एकच तारंबळ उडलेली आहे. आणि आता बघू शकता तुम्ही हा कार्यकर्ता. हॅलो. तर मंडळी हा नेदरलँडमधला उन्हाळी मुसळधार गाऱ्यांचा पाऊस आहे. आपण ह्या गारा बघितल्या. मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की शेवट एक असा गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की ज्यामध्ये आपल्या लहानपणाच्या आठवणी ह्या ताज्या होणार आहेत. लहानपणी बघा आपल्या सातारा जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात बऱ्यापैकी बर्फ पडत नाही, पण केव्हा तरी उन्हाळ्यात जो आपला वळवाचा पाऊस पडतो त्या वळवाच्या पावसात उन्हाळ्यात कधी कधी गारासुद्धा पडतात. मग लहानपणी आम्ही सगळे मित्रमंडळी एकत्र यायचो. ह्या छोट्या छोट्या गारा गोळा करायचो. कधी वाटीत घेऊन घरात नेऊन खायचो, तर कधी अंगणामध्येच हातातल्या हातात खायचो. कारण आपल्या गावाकडे कधी बर्फ पडलेला बघायला भेटत नाही. त्यामुळे ते लहानपणी त्या बर्फाच्या ज्या गारा पडतात त्याचं एक वेगळंच कुतूहल असतं. मित्रांनो, अशा प्रकारचा गारांचा पाऊस तुमच्या गावाकडे होतो का? आणि लहानपणी तुम्ही मित्रांसोबत गारा कधी खाल्ल्यात का? हे मात्र कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ मी स्पेशल तुमच्याकरता नेदरलँडमधून बनवला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे तुमच्या गावाचं नाव मात्र कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारच्या युरोपमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वप्न परदेशाचे विथ अजिंक्य या आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा.